दारू पिऊन पत्नीला मारहाण का करतो म्हणून दोन भावात झालेल्या वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून त्याचा निर्गुणपणे खून केला। ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे। करमाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत लहान भावाला ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथे शुक्रवारी दिनांक 13 रोजी दुपारी हा प्रकार घडला। सुनील भाऊसाहेब पवार वय वर्ष 34 राहणार कुंभेफळ तालुका छत्रपती संभाजीनगर असे मयताचे नाव आहे, तर राजू उर्फ नंदकुमार पवार वय वर्ष 32 राहणार पठार देऊळगाव तालुका बदनापूर असे आरोपी भावाचे नाव आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत सुनील पवार हा आपल्या पत्नीसह राहत होता। पठार देऊळगाव येथून वर्षभरापूर्वीच तो कुंभेफळ येथे राहण्यास आला होता। तो शेंद्रा MIDCत कंपनीत कामाला होता। गुरुवारी त्याचा भाऊ राजू उर्फ नंदकुमार पवार हा त्याच्या घरी मुक्कामी होता। यावेळी सुनील पवार हा दारूच्या नशेत असताना त्याने त्याच्या पत्नीला मारहाण केली, म्हणून त्याची पत्नी ही गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात सासरच्या घरी निघून गेली। या घटनेनंतर दोन्ही भाऊ एकटेच घरी होते। यावेळी त्यांच्यात दारू पिऊन वाद झाला। या वादातून राजू याने लाकडी दांड्याने सुनीलला मारहाण करण्यास सुरुवात केली। यात डोक्यात जबरी घाव बसल्याने सुनीलचं जागीच निधन झालं। करमाड पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 13 रोजी सकाळी याबाबत गुन्हा दाखल करत आरोपी राजू उर्फ नंदकुमार पवार याला ताब्यात घेतलं। पुढील तपास पोलीस करतायत।